नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे कानिफनाथ ट्रेकिंगला, जे की आहे पुण्यापासून सासवडला जायच्या रोडला आहे. तुम्हाला व्ह्यू दाखवतो इथला कसा आहे बघा. हे बघा, हे तळ आहे, इथं लोक पण पोहत आहेत. आणि हा जो रोड येतोय, हा दिसतोय तुम्हाला लाईट, ते हांडेवाडी चौकातनं इकडे यायला रस्ता आहे. तर येऊ शकता तुम्ही पण. आणि जास्त असं काय अवघड ट्रेक नाही. आणि आता पावसाळा आहे म्हणून वातावरण एकदम भारी झालेलं आहे. हे बघा, बघू शकता. आणि आपल्याला इथून वर असं चढायचं आहे. तर चला. आणि हे जे तळ दिसते, तुम्ही ह्यात पोहू पण शकता आल्यावर, पण थोडं सांभाळून, कारण इथं खूप खोल आहे. आणि ज्यांना परफेक्ट पोहायला येत असेल त्यांनीच पोहावे, कारण इथं विषय झालेले आहेत. हे बघा, हा मित्र आहे आणि अजून आमचा ग्रुप आहे, तो पुढं गेलेला आहे. हे बघा आम्हाला काय भेटले. कशाची काय सांगता येत नाही. बकऱ्या विकऱ्याची असेल. हा, झाड बघाय कसे. हे बघा, हे मम्मी लोक चढतात. व्ह्यू बघा कसा आहे गाईस. हे जे आम्ही आलो ते हांडेवाडी चौकातून सरळ आलोय. आणि जो मेन चढायचा रस्ता आहे तो वडकीतून तिकडं वर डायरेक्ट गडावर चढू शकतो. हा जो रस्ता आहे तो मोठा रस्ता आहे, म्हणजे चालत असं जास्त मोठा आहे. आणि तो जो वडकीचा रस्ता आहे तो डायरेक्ट असा तिकडून, म्हणजे ऑपोजिट साईडला आहे आमच्या. हे बघा मित्र, हे बघा, वर चालत जाताना तुम्हाला मंदिर लागेल. हे बघा, दत्ताचं मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला. दत्ताचं मंदिर लागतं मध्ये. आता जाऊ वरती डायरेक्ट. रोड बघा कसा आहे, पूर्ण असाच रोड आहे. थारबीर तुम्ही आणून इथं ऑफ रोडिंग करू शकता. एकदम क्लास रोड आहे. हे बघा, मित्र जोशमध्ये गेलाय वरती. आता खाली यायचं तर समजत नाही त्याला. नाही आहे ना, काय पूर्ण शूटिंग होणार. नाही ये जोश मध्ये गेलता वर. हे बघा केवढा खड्डा आहे. ढग बघा कसे खाली उतरलेत. आणि हे जे दिसतंय ते कानिफनाथ
मंदिर आहे, हे लांब दिसतंय ते. तिथं आपल्याला जायचं आहे. हे बघा, ही कानिफनाथची बॅक साईड आहे. आपण आता बॅक साईडून चढतोय. हा का, ह्या अशा पायऱ्या आहेत. अशा 100 पायऱ्या आहेत. 100 की 110 अशा काय तर आहेत. हे बघा, हे असं मंदिर आहे. आतमधलं शूटिंग नाही करू शकत, त्यामुळे इथनंच दाखवतो बाहेरून. हे बघा, हे सगळे महाराज आहेत. जसे कानिफनाथ महाराज आहेत तसेच बाकीचे पण आहेत. तुम्ही खाली नाव वाचू शकता त्यांचे. हे बघा, इथून वर चढायचं आहे आणि आत्ता भेळ खायला बसलो आहे आम्ही. वरनं आलो आहे आत्ता आणि तुम्ही नाव बघू शकता, नवनाथ भेळ मिसळ. नेहमी आम्ही जेव्हा पण येतो तेव्हा तिथंच बसतो या भेळ खायला. बघा, हा गाडीचा रोड आहे. बापेगाव म्हणून एक गाव आहे खाली, तिथून येतो. हा असा रोड बनवला आहे आणि आपण मागाशी इथूनच वर आलतो, आता परत खाली चाललो आहे. हा रोड बापेगाव या गावातून येतो आणि असा वर. आणि आपण इकडनं आलो आता चालत. इकडनं हांडेवाडी चौकात डायरेक्ट जाऊ शकता. आता खाली उतरतोय आम्ही आणि बघू शकतोय मागं उतरतायत सगळे. अँगल बघा, अँगल अशी येते. तसं तुम्ही गाडी घेऊन येऊ शकता ऑफ रोडिंगला, एकदम मस्त. हे बघा, सकाळी काहीच दिसत नव्हतं, आता दुःख गेलंय. असं म्हणजे जास्त अवघड नाही चढायला, नॉर्मल असं चालायचं आहे फक्त. आणि हे तळ बघा, इथून आपण सुरू केलं तर इथून. वरडायला लागलेत. कुठं आहेत? हे बघा, दाखवतो तुम्हाला. कुठं आहे? हे बघा, खाज बघा अंगात. हे साई, इकडं इकडं. अरे साई, कुठला रस्ता काढतोस? हात दाखव, हात. जागा इथं. आता आल्यावर ओरडा खाणार. इकडनं सरळ ये, सरळ.
साई तुला रस्ता नाही समजला? मज्जा. चला चला. चला लवकर. कसा वाटला एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स आहे माझ्या मग बसलं सगळे. मी सांगितलं इकडे तू पण रस्ता नाही काय नाही तिथनं उतरलं. हा का? हा आणि हा ही हे दोघी दमलेला हा जमलेला माणूस पप्पा. प्रवास ट्रेकर बेळ खाऊन सुस्त झाले. सुस्त झाले. चला पाण्याची वाट बघायला आमची तिथं. चला काढ बघते पाण्यात जायचं. हे बघा इथं वृक्षारोपण सुरू आहे. आपण पण वृक्षारोपण करत. चला. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी आम्हा सोय. आज कानिपनाथच्या गडाशी विजय ग्रुप अँड कंपनीज तर्फे वृक्षारोपण साजरे करण्यात आलेले आहे. तरी सर्व सभासदांचे जाहीर आभार. ही झाडे जगवायची आजपासून ग्रुपने शपथ घेतलेली आहे. तर दर संडेला येऊन इथं आम्ही त्यांची निगा करू अशी आम्ही शपथ घेतलेली आहे. धन्यवाद. हे बघा हे झाड लावलं आहे मी. हे पप्पांनी लावलं आहे आणि हे काकांनी लावलं आहे समोरचे 2 झाडं. आणि दर संडेला येऊन यांची निग्रह करू आम्ही. चला आता खाली उतरत. सरडा आहे तू मार बघतो. सरडा. आय वॉन्ट टू सी सरडा. ह्याने कलर पप्पा बेडूक पण आहे. उडी मार बघ. तिला बोलो ये का शर्वरी है बघ सरडा. वो अपना रंग बदल सकता हे है. बघा. मारू नका रे. बघा सरड्याचं पिल्लू दिसते का तुम्हाला? हा आत्ता दिसलं मला. जास्त त्याला त्रास द्यायला नको. निघूयात आपण इथनं. मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. असेच ब्लॉग येत राहतील. धन्यवाद.